रे होळी पुरणाची पोळी सगळीकडे आता असेच आवाज ऐकू येतील थोडे दिवसांनीच। होळी हा रंगांची उधळण करणारा सण आहे आणि प्रत्येक जण याची आतुरतेने वाट बघत असतं। तुम्ही पण वाट बघत असाल आणि सगळ्यात अट्रॅक्शन म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांची आवडती अशी पुरणपोळी। पारंपरिक पुरणपोळी आपण नेहमीच करतो, पण यावेळेस मी तुम्हाला हटके जराशी वेगळी पुरणपोळी दाखवणार आहे। शाही ड्रायफ्रूट पुरणपोळी कशी करायची ते आपण आज बघणार आहोत। तर तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल नक्की ड्रायफ्रूट पुरणपोळी म्हणजे नक्की दाखवणार तरी काय आहे, पुरणामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालणार असेल तर त्याच्यामध्ये काय मोठं नवल आहे। पण तसं नाहीये। ड्रायफ्रूट म्हणजे अगदी प्युअर ड्रायफ्रूट, आपण काजू बदाम पिस्ता वेलची जायफळ साखर आणि मस्तपैकी त्याचं अगदी क्रिस्पी असलेलं कवर अशी छानपैकी ड्रायफ्रूट पुरणपोळी बघणार आहोत। चला तर ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार मला माहिती आहे। तर अशी हटके पुरणपोळी कशी करायची ते आपण बघूया। चला तर पटकन सुरू करूया। नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। काही ड्रायफ्रूट पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य बघू। आधी कवरला काय लागतंय ते बघूया आपण। इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा कप मैदा घेतलाय आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि तूप आहे मोहनासाठी। आता बघूया आतलं स्टफिंगचं साहित्य काय काय आहे ते। इथे अर्धा कप काजू आहेत, अर्धा कप बदाम आहेत आणि अर्धा कप पिस्ते घेतलेले आहेत आणि 2 टेबलस्पून सुकं खोबरं, तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तो घेतलात तरी चालेल, अर्धा टीस्पून जायफळ आणि 1 टेबलस्पून वेलची पावडर आणि अर्धा कप साखर आहे। चला तर आता आपण आधी पीठ भिजवून घेऊया। एका परातीत अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, चिमूटभर मीठ आणि 2 टेबलस्पून मोहनासाठी एक खड्डा करायचा आहे मध्ये आणि साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप घातल्यावर सगळं नीट मिक्स करून घ्या आणि आता थोडं दूध घालून सैलसर पीठ भिजवून घ्या। सगळं दूध एकदम घालू नका, थोडंच दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आपण पुरणपोळीला कशी कणिक मळतो पण ती खूप सैल असते, ती तेवढी नाही। आपण पराठ्यासाठी वगैरे जेवढी सैलसर कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे की जेणेकरून ती इझिली पसरली पाहिजे। हे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे, छान मऊसर गोळा झाला आहे आणि आता काय करायचं आहे, तुपाचा हात घेऊन थोडंसं छान पुन्हा मऊसर गोळा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। आता नेक्स्ट स्टेप, काजू बदाम आणि पिस्ता यांची मिक्सरला पावडर करून घेऊ। ही बघा पावडर करून माझी झालेली आहे, खूप बारीक नाही केली आहे। आता 2 टेबलस्पून सुकं खोबरं, 1 टेबलस्पून वेलची पूड आणि 1 टीस्पून जायफळ पावडर घालून, किसलेलं जायफळ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालं आहे माझं आणि आता अर्धा कप पिठी साखर जी मिक्सरलाच मी घरी दळून घेतली होती ती घालते आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित अगदी एकजीव करून बाजूला आपण 10 मिनटं ठेवून देऊ। हे मिश्रण मी आता एका वाडग्यात काढून ठेवून देते बाजूला। 10 मिनटं झालेली आहेत आणि आता काय करायचे आहे नेक्स्ट स्टेप, थोडं दूध आणि थोडंसं तूप 1 चमचा आधी घालून अंदाज घेत आपण हे मिश्रण ओलसर करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा गोळा आपल्याला बनवता येईल मऊसर। जसा पुरणाचा गोळा आपण बनवतो ना डाळीच्या पुरणाचा, तसाच मऊसर गोळा। हे बघा थोडंसं तूप घातलं आहे मी पुन्हा। हे बघा छान मिक्स करून घेतलं आहे मी। आता तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि गोळा होतो आहे। आता थोडंसं तुमच्या पामला तुपाचा हात लावून असा गोळा करून घ्यायचा आहे, छान मऊ गोळा झाला पाहिजे। इझिली आपण आतमध्ये घातल्यानंतर ती पोळी पसरली गेली पाहिजे। हा बघा अशा प्रकारे आता मी सगळे गोळे व्यवस्थित करून घेते, सारख्या साईजचे सगळे इक्वल बॉल्स करून घ्यायचे। हे बघा माझे गोळे करून झालेले आहेत। एवढ्या मिश्रणामध्ये आपल्याला 8 गोळे झालेले आहेत आणि आता इथे पीठसुद्धा चेक करूया आपण आणि पुन्हा एकदा मळून घेऊया छान। आणि या पिठाचे पण इक्वल जेवढे 8 गोळे पुरणाचे झालेले आहेत आपल्या स्टफिंगचे, तेवढेच पिठाचे पण अर्धी साईज
आपल्या स्टफिंगचा गोळा मोठा आहे आणि त्याच्याबरोबर अर्धी साईज आपण कणकेच्या गोळ्यांची करून घेणार आहोत आणि इक्वल आपल्याला 8 गोळे याचेसुद्धा करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही 8 इक्वल साईजचे बॉल्स मी करून घेतलेले आहेत आणि आता हे एक फडका ओला करून त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून मैदा असल्या कारणाने सुकायला नको. आणि आता तांदळाची पिठी घेतली आहे मी इथे आणि एक छोटीशी पुरी लाटायची आहे आधी. ही बघा एवढ्या साईजची. आणि आता स्टफिंगचा गोळा घालून पुरणपोळीप्रमाणेच उलट करून आणि हलक्या हाताने 2 बोटांच्या मध्ये फिरवून आणि व्यवस्थित पुरण घालून मोदकाचा आकार देऊन छान सील करायचं आहे. आणि तांदळाच्या पिठीवर अगदी थोडी लागते पिठी, खूप लागत नाही. आणि ही पोळी आपण डायरेक्ट पोलपाटावर लाटू शकतो. पुरणपोळीला आपल्याला बटर पेपर किंवा एका फडक्यावर लाटावी लागते, पण ही इझिली आपण पोलपाटावर लाटू शकतो. अलगद जोर न देता पोळी वाढवत व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. पुरणपोळीसारखी खूप मोठी नसते ही पोळी, मीडियम साईज आपल्या नॉर्मल साईज फुलके किंवा पोळ्या असतात त्याच साईजची लाटायची आहे, किंचित जाडसर पराठ्यासारखी. ही बघा माझी पोळी लाटून झालेली आहे. नॉनस्टिक फ्राय पॅन मी तापवत ठेवलं होतं आणि पोळी आता खरपूस खमंग अशी आपण भाजून घेणार आहोत. आधी याच्यावर तूप वगैरे काहीही सोडायचं नाही आहे. पुरणपोळीप्रमाणेच आपण ही पोळी अगदी पण सिम गॅसवर भाजून घ्या तर अगदी मस्त खमंग आणि खरपूस भाजली जाते सिम गॅसवर. आता मी साईड बाय साईड दुसरी पण पोळी लाटते आहे आणि मंद गॅसवर आपली पहिली पोळीसुद्धा भाजून होईल छानपैकी. हा 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 हा, काय मस्त ड्रायफ्रूट आणि तुपाचा खमंग दरवळतोय नुसता आणि छान मस्त खरपूस भाजली गेलेली आहे आपली शाही ड्रायफ्रूट पुरणपोळी आपली रेडी झाली आहे. आणि बाकीच्या पण सगळ्या पोळ्या मी आता अशा प्रकारे करून घेते आणि मग त्यानंतर आपण मस्तपैकी प्लेटिंग करूया. सगळ्या पुरणपोळ्या ड्रायफ्रूटच्या माझ्या करून झालेल्या आहे आणि प्लेटिंग पण केलेलं आहे. बघा किती मस्त खमंग खुसखुशीत दिसत आहेत ना, टेम्पटिंग. आत्ताच तुम्हाला करून खाव्याशा वाटत आहेत ना. टेक्स्चर तर बघा पोळीचं, मस्त तूप लावलेलं आहे आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच ही अशी पुरणपोळी दाखवलेली आहे. एकदम हटके अशी ड्रायफ्रूटचं पुरण असलेली पोळी तुम्ही नक्की घरी ट्राय करा या होळीला. किती मस्त ना, किती छान लुक आलाय ड्रायफ्रूट पुरणपोळीला. आवडली ना तुम्हाला? मस्तपैकी तुपाची लोणकड्या तुपाची धार आणि छान क्रिस्पी अशी खमंग खुसखुशीत अशी ड्रायफ्रूट पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे. आणि चला आता तुम्ही पटकन तयारीला लागा, फार वेळ न घालवता, आणि या होळीला ड्रायफ्रूट पुरणपोळी नक्की करून बघा. आणि तुमची कशी झाली पुरणपोळी ते मला कळवायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदाच आज माझ्या चॅनलवर आला असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट टाईम माझे जेव्हा व्हिडिओ पोस्ट होतील तर ते तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि माझी तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.